आणि एक महत्त्वपूर्ण बातमी, कल्याणी नगर पोर्शे कार अपघात प्रकरणी एक मोठी बातमी समोर आलेली आहे। अल्पवयीन मुलासोबत त्याच्या दोन मित्रांचेही रक्त नमुने बदलण्यात आले होते। अल्कोहोलिक कापसाऐवजी दुसरा कापूस वापरल्याचं समोर आलेलं आहे। सीएमओच्या रेस्टरूम मध्ये ही रक्ताची अदलाबदली झाल्याचं समोर आलंय। दोषारोप पत्रात हे नमूद देखील करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। नुकतेच पुणे पोलिसांनी याबाबत 900 पानांचं दोषारोप पत्र सत्र न्यायालयात दाखल केलेलं आहे। अतिशय महत्त्वाची बातमी आहे। अल्पवयीन मुलासोबत मित्राचे नमुने बदलल्याची देखील शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। अल्कोहोलिक कापसाऐवजी दुसरा कापूस वापरल्याचं समोर आलेलं आहे। दोषारोप पत्रात या गोष्टी नमूद केल्याचं देखील सूत्रांनी सांगितलंय। कल्याणी नगर पोर्शे कार अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलासोबत त्याच्या दोन मित्रांचेही रक्त नमुने बदलण्यात आलेले आहेत। अल्कोहोलिक कापसाऐवजी दुसरा कापूस वापरला गेला। सीएमओच्या रेस्टरूम मध्ये ही रक्ताची अदलाबदली झाल्याचं देखील समोर आलेलं आहे। दोषारोप पत्रात हे नमूद करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। नुकतेच पुणे पोलिसांनी याबाबत 900 पानांचं दोषारोप पत्र सत्र न्यायालयात दाखल केलेलं आहे। या भयानक अशा अपघातात दोन तरुणांनी आपला जीव गमावला होता। एक तरुणी आणि एक तरुणासह या दोघांचा जीव गेला होता। त्यामुळे हे प्रकरण चांगलंच गाजलं होतं। त्यानंतर अल्पवयीनला जुवेनाइल कोर्टात देखील हजर करण्यात आलं होतं। त्यानंतर अधिकची माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे पुण्यातून। रेवती, पोर्शे कार अपघात प्रकरणी अपडेट आलेली आहे। मुलासोबत त्याचे मित्राचे नमुने देखील बदलण्यात आल्याचं समजलेलं आहे। विशेष म्हणजे ही गोष्ट सीएमओच्या रेस्टरूम मध्ये झालेली आहे। नक्कीच किरण, आपण जसं बघू शकतो की ही जे पोर्शे कार इन्सिडेंट आहे जो खूप जास्त गाजला आणि त्याच्यामध्ये भरपूर आरोप प्रत्यारोप होत असल्यानं आपण बघत आहोत। आणि ही त्यातली सगळ्यात मोठी अपडेट म्हणजे अल्पवयीन मुलासोबत त्याचे जे दोन मित्र होते त्याचे रक्त नमुने बदलण्यात आले होते। अल्कोहोलिक कापसाऐवजी दुसरा कापूस जो डिटेक्ट करणार नाही तो वापरण्यात आला होता। सीएमओच्या रेस्टरूम मध्ये या रक्ताची अदलाबदल झालेली आणि हे जे आहे हे सगळं दोषारोप पत्रात म्हणजे जी चार्जशीट फाईल केलेली आहे त्याच्यात हे सगळं मेन्शन केलेलं आहे। आणि ते जे दोषारोप पत्र आहे ते जवळपास 900 पानांचं आहे। अजून आपल्याला याबद्दल किती अपडेट मिळतील आणि ह्याच्यातनं काय उलगडे होतील हे पाहणं महत्त्वाचं राहील किरण। अगदीच धन्यवाद रेवती, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।